100% अनुदानित खाजगी शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन मिळाले नाही आणि त्याच मागणीसाठी जर आपण पाहिलं तर नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर या शिक्षकांचा जो आहे तो अन्नत्याग आंदोलन सुरू आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो शालार्थ शिक्षक संघर्ष समिती नागपूर महाराष्ट्राच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी केली जात आहे, उपसंचालकांविरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। उपसंचालक मॅडम यांचा पुतळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आपण बघू शकतो। देवा भाऊ आम्ही काय खाऊ, हायकोर्टाच्या निर्णयाचे पालन करा अशा आशयाचे होर्डिंग्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। दुसरीकडे उपसंचालक यांचे उपसंचालक आहेत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आक्रमक संपूर्ण या शिक्षिका झालेल्या आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून यांचं वेतन राजीनाम्याची मागणी करताय, काय कारण आहे, काय झालं सर? आमचं मागील 10 महिन्यापासून वेतन रखडलेलं आहे सर। आम्ही इथे 632 शिक्षक मागील 6 दिवसापासून जेव्हापासून अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। अन्नत्याग उपोषण आहे सर आमचं। त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मार्च महिन्यापासून आमचे वेतन बंद केले आणि जर आम्हाला बोगस ठरवलं। आमच्या मागे SIT सायबर सर्व पोलीस यंत्रणा आम्हाला शोधण्यासाठी लावली। आम्ही बोगस आहोत पण आम्ही रेग्युलर, त्यांचं असं म्हणणं आहे की हे बोगस आहेत पण आम्ही आमचं कार्य सुरळीत चालवत आहोत आणि आम्ही बोगस असतो तर इथे उभं नसतो। कोणालाही बिना पूर्वसूचना देता पगार बंद करता येत नाही। आमची एकच मागणी आहे सर, कडकडीची विनंती आहे सर सर्वांना, जे शासन आणि प्रशासन जे आमचे मायबाप आहेत त्यांनी आमचं 10 महिन्याचं वेतन अदा करावं। आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो सर, DD ऑफिसला, EO ऑफिसला, मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांकडे, पण कुठेही आमची कार्याची किंवा आमच्या विनवणीची दखल घेतली गेली नाही। नंतर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो। माननीय हायकोर्टाने आम्हाला आदेश दिला की यांचे 2 पगार द्यावे, 2 आठवडे ते 4 आठवड्याच्या आतमध्ये। हा आदेश ऑक्टोबर महिन्याचा आहे सर, पण त्यांनी अजूनही 1.5 ते 2 महिने झाले आमचे वेतन अदा केलेले नाही। जर आम्ही शिक्षक आहोत, आम्ही विद्यार्थ्यांना अविरतपणे त्यांना शिक्षा देत आहोत, आम्ही आमचे कार्य सुरळीत चालत आहोत। आमचा पगार जरी बंद असला सर तरी आमच्याकडे येणारे मुलं गोरगरिबांचे आहेत, काही हाय लेवलचे मुलं नाही आहेत आमच्याकडे। आम्ही कुठल्या शाळा म्हणजे अनुदानित शाळांवर तुम्ही काम करतात की काय? खाजगी अनुदानित सर, सर्व आम्ही खाजगी अनुदानित शाळेवरच काम करतो सर आणि सर्व पीडित शिक्षक आहेत सर इथे। जर त्यांना आमचे वेतन अदा करा, एका सहीसाठी सर आमचं निधी पण आलेला आहे सर, शासनाकडे जमा झालेला आहे, पूर्ण बिल बनलेलं आहे आणि हायकोर्टाने जसं आम्हाला नागपूरवाल्यांना आदेश दिलेला आहे तसं चंद्रपूरवाल्यांना पण त्यांचे पेमेंट अदा करा म्हणून दिलं आहे। याच धर्तीवर चंद्रपूरचे पगार करण्यात आले सर, पण नागपूरचे पेमेंट अजून पण करण्यात आलेले नाही। आपण बघू शकतो शिक्षकांच्या ह्या समस्या आहेत। खाजगी ज्या अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांवर काम करतात, हे संपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून न सांगता या शिक्षकांचे पगार सर शासनाने बंद केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलेला आहे। त्यामुळं सरकार विरोधात आणि उपसंचालकांविरोधात त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। कॅमेरामॅन खंडू कसबेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।